सहकार्याने मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के, मुख्यालय पुणे, आपल्याला OU मास्टर जी प्रथम क्रमांकाची शीट आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. याच्यामध्ये कॉलम A सिरियल नंबरचा असून कॉलम B ऑर्गनायझेशन युनिटचा आहे, कॉलम C टाईपचा आहे, कॉलम D पॅरेंट युनिटचा आहे, कॉलम E OU कोडचा आहे आणि कॉलम F फाईल कोडचा आहे. तर या ठिकाणी कॉलम A मध्ये आपल्याला सिरियल नंबर वाईज नंबर लिहायचे आहे. याच्यामध्ये फारसा बदल संभवत नाही. कॉलम B याच्यामध्ये कॅपिटल लेटर्समध्ये डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज डॅश आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर येथे जसे DDR सातारा आहे तसे DDR आपल्या जिल्ह्याचं नाव लिहून डॅश हे सर्व सेक्शन सारखेच लिहायचे आहे. जे इथे दिले तेच आपल्याला इथे आपल्या शीट्समध्ये देखील नोंदवायचे आहे. त्यानंतर टाईपमध्ये ऑफिस आणि सेक्शन हे काय याच पद्धतीने ठेवणार आहोत. त्यानंतर पॅरेंट युनिट नेम यामध्ये DDR ऑफिसचे पॅरेंट युनिट हे जॉईंट रजिस्टर ऑफिस असून या ठिकाणी जॉईंट रजिस्टर ऑफिसचं नाव लिहायचं आहे. हे सर्व कॅपिटलमध्ये आहे. त्यानंतर OU कोड आपल्या ऑफिसचा OU कोड हा जो आम्ही स्टँडर्डाइज करून दिलेला आहे तो येथे नोंदवायचा आहे आणि फाईल कोडमध्ये मग आपल्या DDR डॅश आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर कॉलम E आणि कॉलम D मध्ये आपण जर बघाल तर आपण सेम नाव दिलेलं आहे आणि कॉलम B आणि कॉलम E यामध्ये येलो कलरने आपण सेम नाव दिलेलं आहे, सेक्शनचे नाव. आणि कॉलम F यामध्ये जो ग्रे कलरने दाखवलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित नाही आहे. सेक्शन्समध्ये काही बदल अपेक्षित नाही आहे. तर सेक्शन ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपण माहिती भरावी आणि जेथे ते जिल्ह्याचं नाव येते त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे कॅपिटल लेटर्समध्ये. दुसरं आहे की याच्यामध्ये जे सेक्शन्स बनवले यात कुठलाही बदल करायचा नाही आहे. हे सर्व स्टँडर्डाइज करण्यात आलेले आहे आणि OU कोड आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव हे पण स्टँडर्डाइज आहे. तर ते आम्ही जे प्रोव्हाइड केले आहे त्याच पद्धतीने इथे लिहायचं आहे. फक्त नाव लिहिताना कॅपिटल लेटर्सचा आपण वापर करणार आहोत याची काळजी घ्यायची. धन्यवाद.